शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सहज पोहोचता यावे आणि शेतीमालाची वाहतूक सुलभ व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेच्या विधानसभा क्षेत्र स्तरीय समितीच्या सह अध्यक्षपदी उमरगा लोहारा मतदारसंघातील शरण पाटील यांची निवड करण्यात आली आहे। या नियुक्तीचा आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जारी केला असून हा निर्णय शेतकरी हितासाठी महत्त्वाचा मानला जात आहे। पाणंद रस्त्यांचे मोठे जाळे शरण पाटील यांनी यापूर्वीही मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून स्वतःच्या खर्चातून अनेक ठिकाणी पाणंद रस्ते तयार केलेत। पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते। या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी विविध गावांमध्ये पाणंद रस्त्यांचे मोठे जाळे उभारून शेतकऱ्यांना महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली। त्यांच्या या लोकहिताच्या कार्याची आणि शेतीविषयक अनुभवाची दखल घेत राज्य सरकारने ही जबाबदारी दिली। उमरगा लोहारा मतदारसंघात राबवण्यात आलेला पाणंद रस्त्यांचा यशस्वी पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याचा उद्देश यामागे असल्याचं सांगितले जात आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेद्वारे शेतापर्यंत रस्ते उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे। या योजनेमुळे शेतीमालाची वाहतूक, शेतीची मशागत तसेच शेतकऱ्यांचे दैनंदिन कामकाज सुलभ होण्यास मदत होत आहे। शरण पाटील यांच्यासह अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल मतदारसंघातील शेतकरी आणि कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।